वाढवलाय आता कुठेतरी 35 पैशापासून 95 पैशांपर्यंत जे इंधन समायोजन वाढवलंय. दिवाळीच्या तोंडावर एकीकडे घोषणा पण करत नाही शेतकऱ्यांसाठी, दुसरीकडे हा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे. आता टॅक्स माफी उत्सव केला, कापडावरचा टॅक्स 5% केला, पहिले तो 12% होता, सुतावरचा 5% होता, तो 12% केला, सेम केलाय. हे सगळा गोळभंगार आहे, बनवा बनवी सुरू आहे. आपल्याला काय वाटलं कापडावरचा टॅक्स कमी झाला, 12चा 5 केला म्हणून आम्ही खुशी होतोय, पण त्या सुतापासून जे कापड बनतं त्या सुताचा जो 5% होता तो 12% करून टाकलाय. म्हणजे त्या तिथं तिथं घुमून आम्हाला मारणं सुरू आहे. इकडे सांगायचं आम्ही टॅक्स कमी केला म्हणून, आणि दुसऱ्या इकडे तिसऱ्या अर्थव्यवस्थेत चाललोय आम्ही, आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजच्या आत्महत्या 15. मग ही अर्थव्यवस्था अदानी अंबानीसाठी आहे का? या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची ताकद जर राज्यामध्ये केंद्रामध्ये आली असेल तर ती ताकद आमच्या शेतकऱ्याला, मजुराला, दिव्यांगाला भेटू नये? हा साधा सवाल आहे आमचा. आणि कर्जमाफी आम्ही मागितलेली, तुम्हीच दिलेली आहे. तुम्ही आता त्या नॅनो कंपनीला 540 कोटीचं कर्ज 0.01% दिलं. आम्ही बकरी घेतो तर 18% कर्ज द्यावं लागतं. 18 ते 26% कर्ज वसूल करतोय. महिंद्रा फायनान्स वाले असू द्या का अधिक दुसरे असू द्या, व्याजाने मारतो. काय सवलत दिली सांगा ना तुम्ही आम्हाला शेतीसाठी? तुमच्या युरियाचे भाव वाढले आणि सबसिडी तिप्पट वाढवली. 2021 मध्ये सबसिडी 1700 होती, आता ते 15,000 केली. ते सगळे घोडबंगाल आहे, लुटाचं आहे आम्हाला. फक्त शुकर माना, नेपाळ होत नाही. आता एकीकडे अतिवृष्टी झाली.